काय ग, काय झालं? मी जिन्यावरून पडले, थोडस लागलंय. तुझी मम्मा कुठे आहे? ती थोड्या वेळासाठी बाहेर गेलीये. बघू कुठे लागले. हात काढ, हात काढ. पाय सरळ कर थोडा. आई, सावकाश सावकाश सावकाश. परत वाकव. हा, चल वर, मी औषध लावून देते तुला. नको, मी इकडेच बसते. मम्मा येईल माझी आता. आता ऐकलं नाहीस ना तर फटके खाशील माझे. चल लवकर. खूप दुखतोय. हो बाळा हो. बस येते. थांबा, मी आले, औषध लावूयात. बघू इकडे. हा पाय इकडे का. सरळ कर थोडा थोडा. हा हो बाळा हो, बरं वाटणार आता. हा खूप दुखतोय. हो. आई ग. खूप दुखतंय. चालेल हा बाळा. काकू, माझी मम्मा तुम्हाला आवडत नाही ना? हे बघ, आपण आता औषध लावले ना, मग सूज पण कमी होईल आणि दुखायचा पण थांबेल. हा, आलू नकोस बघ. नको, मी जाते. आर्या, युवी आला ना तर त्याला सांगायचं मी अजिबात खेळायला येणार नाहीये. मला लागलंय आणि मी एकाच जागी बसून खेळणार आहे. पाहिजे तर इथेच बसून खेळा. हा, गडबड करायची नाही, आराम करायचा आता. तू पडून राहा, मी आलेच. नको, मी जाते. आर्या, फटके खायचेत का आता माझे? थांब इथेच, मी येते. सत्यजितराव असं काय वागतील यावर माझा विश्वासच बसत नाही. पण माझ्यावर तरी विश्वास आहे ना तुझा काका? काय बोलतेस तू मनू? खरं तेच बोलते. ती त्या घरात गेले तेव्हा ती प्रिया नावाची बाई सत्यजितच्या नावाचं मंगळसूत्र घालून सून असल्याच्या थाटात मिरवत होती. काय? सत्यजितराव कुठे होते तेव्हा? माहित नाही मला. म्हणजे? अरे म्हणजे काय म्हणजे? मी फार काळ तिथे थांबूच शकले नाही. त्या बाईला बघितलं आणि माझी तळपायाची आग मस्तकात गेली. मनू अगं असं का वागलीस तू? थोडा वेळ थांबायचं, शहानिशा करून घ्यायची होती. काका प्लीज प्लीज, आता मला असं सांगू नकोस की ती बाई त्या घरात घुसून सगळं नाटक करत होती. हे बघ, मी असं तुला काही सांगण्याचा प्रयत्न करत नाही, पण तू हे जे काही सांगतेस ना ते माझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. यांची प्रत्येक गोष्ट बुद्धीपलीकडचीच असते. मनू, मला एक गोष्ट सांग. तुमचा जेव्हा डिवोर्स झाला तेव्हा प्रिया प्रेग्नंट होती, बरोबर? अगं मग कशावरनं ही मुलगी सुहास आणि प्रियाची नसेल? मला एवढंच कळतंय की मीच मूर्ख आहे. मीच मूर्ख आहे. माझीच चूक आहे सगळी. त्या दिवशी हे घरी आले आणि त्यांच्या गोड गोड बोलण्याला बळी पडले मी. त्यांच्या आजपर्यंतच्या सगळ्या चुका पोटात घातल्या मी. पण आता मात्र मी त्यांना माफ नाही करणार. खरंच माफ नाही करणार.
काय हक्क आहे त्यांना माझ्या आणि शुभ्राच्या आयुष्यात पुन्हा येण्याचा? स्वतःचा सुखी संसार सुरू असताना 7 वर्षानंतर पुन्हा माझी लेक म्हणून शुभ्राच्या आयुष्यात येण्याचा, तिच्याशी गोड गोड बोलण्याचा, जवळीक साधण्याचा काय हक्क आहे त्यांना? आई प्लीज चिडू नकोस, पण प्लीज मला एकदा बाबांना भेटायचंय. शुभ्रा प्लीज, मी तुला शेवटचं सांगते, पुन्हा त्या माणसाचं नाव माझ्या समोर घ्यायचं नाहीस हं? आणि जर तुला त्यांच्याशी भेटायचं असेल, बोलायचं असेल तर मला आई म्हणायचं नाही, कळलं? काय करतेस? मी ना सूप बनवत होते आर्यासाठी. मग ती पडली ना मग अशी जिन्यावर ना, तर लागलंय तिला, खूप दुखतंय म्हणाली. मग म्हणलं तिच्या आवडीचं सूप बनवूया. दुखण्याकडे जरा दुर्लक्ष होतं ना. म्हणजे मी तिच्या खोलीतूनच आले आता. हो का? तिनं समज सांगितलंय मला. तू तिला तिच्या खोलीत नेलंस, तिचं दवापाणी केलंस. हो, म्हणजे मी जिन्यावरनं खाली येत होते तर मला दिसलंच तिला लागलेलं. मग परत खोलीत घेऊन गेले. अगं मग दवाखान्यात न्यायचं होतंस ना तिला. आत्या, मला जमतील तसे प्रथमोपचार केलेत मी. दादा आल्यावर नेतील ना दवाखान्यात तिला. मी काय मदत करू तुला? नाही, हे काय होतच आलंय. असं काय बघताय आत्या माझ्याकडे? आज तुझं लई आश्चर्य वाटतंय मला. आश्चर्य कसलं? नाही म्हणजे आर्या जेव्हापासून या घरात आली, अगदी तानबाळ असल्यापासून ते आजपर्यंत तू तिला कधीच नजरेसमोर धरलं नाहीस. आणि आज काय? आज तू स्वतः तिची आई असल्यासारखी तिची काळजी करतेस. तुझं हे रूप बघून मला आश्चर्य वाटते. नाही, त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आत्या. सुरुवातीपासून माझं जे मत होतं तेच आजही आहे. म्हणजे मला मान्य आहे की मी कधीच आर्याला म्हणावं तसं प्रेम दिलं नाही किंवा कधी स्वतःहून तिचा लढाई लावून घेतला नाही. पण त्याच्या मागची कारणं सगळ्यांना माहिती आहे. माझ्या मनातली भीती तर खरी झाली आता. पण काय? आता परिस्थिती अजूनच अवघड झालीये. प्रिया नव्हती तेव्हा मला आर्याचा रागही यायचा कधी कधी, ती प्रियाची मुलगी आहे म्हणून. प्रिया जेव्हापासनं परत आलीये तेव्हापासनं मला आर्याची जास्ती काळजी वाटायला लागली. म्हणजे काय म्हणायचंय तुला? आता प्रियासारखी आई शत्रूला सुद्धा मिळू नये हो. किती विचित्र वागली आहे ती आर्याशी. त्यावेळेला जर सत्यजित दादांनी आसरा दिला नसता त्या इवल्याच्या जीवाला तर काय झालं असतं त्याचं? विचार केला तरी अंगावर काटा येतो. खरंय तुझं. सत्यानं त्या पोरीला जीवदान दिलंय. आता अर्धवट वयात आहे हो ती मुलगी. आयुष्याच्या खूप नाजूक वळणावर उभी आहे. आणि आता जर प्रियाच्या कारस्थानांमध्ये ती भरडली गेली ना तर आयुष्य उद्ध्वस्त होईल त्या मुलीचं. नाही, असं काय बी होणार नाही याची खात्री आहे मला. आणि आपण समजे आहोत ना, आपण आपल्या परीने समजे प्रयत्न करूया. आर्याचं काय बी वाईट होणार नाही याची काळजी घेऊया. हो, बरोबर. मी सूप घेऊन जाते तिच्यासाठी. नेत्रा,
आज अगदी मनापासून मला तुझं कौतिक करावंसं वाटतंय. तुला समद्यांचीच काळजी आहे. आत्या, त्या लहानशा जीवाबद्दल माझ्या मनात आकस कधीच नव्हता. भीती होती, ती खरी सुद्धा ठरली. आणि आता मी जे हे काही करतेय ते सगळं करणं कर्तव्य आहे माझं. नाही तर नुसतं कर्तव्य म्हणून माणूस कोणासाठी एवढं करत नाही. त्याच्यासाठी मनात प्रेम असावं लागतं. आणि ते प्रेम मला तुझ्यात दिसते. मी आले, तिला सूप देऊन येते, नाहीतर उपाशीच झोपेल. आर्या, ए बाय, अशी काय बसून राहिलीस? आपल्याला जायचं ना डान्स क्लासला. अगं ऐकतीस ना व? आणि हे बघ, ऍक्टिंग मध्ये कसं तुला बक्षीस मिळालं ना, तसं डान्स मध्ये बी बक्षीस मिळायला हवं. कळलं का? चल उठ, जाऊया. मला नाही जायचंय. का नाही जायचं? अगं तूच तर म्हणली होतीस ना मला डान्स क्लासला जायचंय, डान्स क्लासला जायचंय, म्हणून तर घातला आपण तुला डान्स क्लासला. सांगितलं ना मला नाही जायचंय. चल आवर बघू लवकर. तुझी बॅग भरली आहे, पाण्याची बाटली भरली आहे, आणि सोडायला मी येते ना, आणि न्यायला तुझा बाबा येणार. आणि जो काही हट्ट करायचा असेल ना तर तुझ्या बाबाकडे कर. आईस्क्रीम माग, पिझ्झा माग. मी नाही येणार त्यांच्यासोबत. मला नाही बोलायचं त्यांच्याशी. का? का नाही बोलायचं? मग तुला न्याय कोण येणार? मम्मा येईल माझी. मी तुला सांगितलं ना वा, तुझा बाबा तुला न्याय येणार. मी बोलली ना मला नाही बोलायचं त्यांच्याशी. अगं असं काय घोडं मारलंय या बाबांनी तुझं की तुला त्यांच्याशी बोलायचं नाही? किती प्रेम करतो तो तुझ्यावर. प्रेम करतात ना, मग मम्माशी असे का वागतात ते? आणि ती बाई आहे ना. आर्या, काय बोलायलीस तू हे? कोण बाई? मला कळलंय सगळं आत्या आजी. काय कळलं? त्या मंजिरी बद्दल. काय? मंजिरी बद्दल? आर्या, मला खरं सांग, त्या सटवीनं तुला मंजिरी बद्दल काय सांगितलं? मला नाही बोलायचं तुमच्याशी. आर्या, आर्या, प्रिया, अरे काय चाललंय हे समजा? आत्ते सासूबाई, तुम्ही या ना, या बस. मला माहितीये आजपर्यंत मी तुम्हाला आत्या म्हणत आले, पण आत्या म्हणणं कसं? या नाटक बंद कर आणि मला हे सांग की तू आर्याला काय सांगितलंस? अच्छा, म्हणजे तुम्ही इथे मला जाब विचारायला आलाय? प्रिया, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मी तिला काय सांगणार? सत्यजीतची मी बायको आहे हे तर तिला माहितीच होतं. मी तिला फक्त एवढंच सांगितलं की सत्यजीतचं म्हणजे तिच्या बाबांचं मंजिरी नावाच्या एका बाई बरोबर लफडं होतं. मंजिरी नावाच्या सत्यजितने ठेवलेल्या बाईमुळे मला गेली 7 वर्ष या घरापासून लांब राहावं लागलं. आत्या! माझ्यावर हात उचलायची हिम्मत कशी झाली तुझी? असं मी तुला नाही विचारणार, कारण सवय झाले मला मार खायची. पण आता माझी सहनशक्ती संपली. त्यामुळे इथून पुढे माझ्याशी नीट वागायचं आणि सांभाळून राहायचं. कारण आपल्या घरात कुठेही कधीही ऍक्सिडेंट होऊ शकतात. गच्चीवरून खाली फेकून देईल ना म्हातारे, जागची हलणार नाहीस. त्यामुळे शेवटचं सांगते, माझ्या नादी लागू नकोस.
हे असं असेल ना तर मॅच तुझा शिव घेते. काय वाटोळ व्हायचं ते माझं होईल, पण हे घर तर वाचन. हो का? एक मिनिट. नका ना मारू, प्लीज प्लीज नका. मारू नका मला, प्लीज 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 नका मारू, प्लीज. प्रिया, मी काय गुन्हा केलाय, काय दोष आहे माझा ते तरी सांगा. प्लीज मारू नका प्रिया, मला. प्रिया हे काय करायलीस? तुम्ही का माझ्याशी अशा वागताय आत्या? प्लीज. प्रिया हे काय करायलीस? बऱ्या बोला नाही समजी नाटक थांबव. मी कुठे नाटक करते? उलट आतमध्ये तुम्हीच मला लाथा बुक्क्याने बडवत होतात. गेली 7 वर्ष माझ्या मुलीपासून मला वेगळं ठेवलं तुम्ही. का केलं तसं? आणि आता काय हवंय तुम्हाला? प्लीज मी हात जोडते, हवं तर पाया पडते तुमच्या. प्लीज. काय नाटक करायलीस ग हे? आता डोसक्यावर पाणी जायला लागलंय माझ्या. नको ओरडूस माझ्या मम्माला. वाचलो का? मी नाही होणार. आर्या, या बाईसाठी तू मध्ये पडू नकस. का नको पडू? मम्मा आहे ती माझी. नको बाळा, तू आतमध्ये जा, नाहीतर या तुला सुद्धा मारतील. जा, तू नको रडू. नाही मम्मा. प्रिया, आर्या, या बाईचं काय बी ऐकू नकस. आत्याजी, मम्मा आहे ती माझी. तू मारलंस माझ्या मम्माला. अगं म्या नाही मारलं, म्हणजे ते काय ते काय? या नाहीची शपथ आणि सांगा खरं, मारलात ना तुम्ही मला? अगं आर्या, मला या घरात कोणाशी बोलायचं नाहीये. मम्मा, तू पण नको बोलूस. रात्री बाबा आले की आपण बोलू त्यांच्याशी. तुम्ही सगळं वाईट आहात. चल मम्मा तू आतमध्ये. मनू, 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 मी बाहेर निघते, मला यायला उशीर होईल. ठीक आहे. हे बघ मनू, जास्त विचार करू नकोस. आयुष्यात असे काही प्रसंग असतात की ते घडतातच, त्याला पर्याय नसतो. आणि आपल्याला जे काही हवं असं वाटत असतं ते तसं होतच असंही नाहीये. त्यामुळे कधी कधी आपल्याला आपले निर्णय सुद्धा बदलावे लागतात. आता आपल्यात पुढे वाद नकोत म्हणून मी तुला आताच सांगतो की मी स्वप्नीलला भेटायला जातोय. तुम्हा दोघांच्या संदर्भात मी त्याच्याशी बोलणार आहे. आणि हे मी तुला आता का सांगतो याचं कारणही सांगतो. नंतर तू तुझं मन बदलशील आणि मग त्याच्याही आनंदावर विरजण पडेल. विरजण तर माझ्या आयुष्यावर पडलंय बाबा. तेच तर मला दूर करायचंय. स्वप्नील 7 वर्ष तुझ्यासाठी थांबलाय. त्याचं प्रेम आहे तुझ्यावर. तुला आवडतेस. ठीक आहे, तुम्ही म्हणाल ते मान्य आहे मला. हे बघ, केवळ मला वाटतंय म्हणून तू असं काही करू नकोस. तुला काय वाटतंय हे सुद्धा महत्वाचं आहे. माझ्या मनाचा इतका चुराडा झालाय की मला कशाचं काहीच वाटत नाही. स्वप्नीलच काय, तुम्ही म्हणाल त्या मुलाशी लग्न करायला तयार आहे मी. असं का बोलतेस म्हणून? स्वप्नील खरंच चांगला मुलगा आहे.
मला तरी तो तुझ्यासाठी खूप योग्य वाटतं, पण म्हणून मी त्याला लादणार नाहीये तुझ्यावर. एकदा केलेली चूक मी पुन्हा करणार नाहीये. माझं काहीच म्हणणं नाहीये बाबा. माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय मी तुमच्यावर सोपवलेत. विश्वास ठेव माझ्या. माझ्यावर विश्वास ठेव. सगळं ठीक होईल. नियतीचे पासे कायम उलटे पडतातच असंही काही नसतं. होईल सगळं सुरळीत. होईल. चल येतो मी.